नमस्कार लाडक्या बहिणींनो, राज्यातील अनेक महिलांना लाडकी बहीण योजना अंतर्गत मिळणाऱ्या हप्त्याची सध्या प्रतीक्षा लागलेली आहे. कारण अजूनही अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचा हप्तासुद्धा जमा झालेला नाही. जवळपास 1500 रुपये फेब्रुवारीच्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत येणे अपेक्षित होते. बऱ्याच लाडक्या बहिणीची KYC ई-KYC ही झालेली आहे आणि ज्या लाडक्या बहिणीची ई-KYC झालेली नाही आहे त्यांना 31 मार्चपर्यंत हिची ई-KYCची तारीख दिलेली आहे. आणि आता मार्च महिना सुरू असूनही पैसे आले नाही. त्यामुळे महिलांमध्ये एकच प्रश्न निर्माण झाला आहे की फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र मिळणार का नुसते फेब्रुवारी महिन्याचेच मिळणार, याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमधून पाहणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शासनाकडून लाडक्या बहिणीच्या हप्त्याबाबत प्रक्रिया सुरू आहे. काही जिल्ह्यामध्ये कागदपत्र तपासणी आणि खात्याची पडताळणी सुरू असल्यामुळे पैसे जमा होण्यास उशीर होत असल्याचं आता काही माध्यमातून सांगितलं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 2 शक्यता समोर येत आहे. पहिली म्हणजे या आठवड्यात गुढीपाडव्यापर्यंत फक्त फेब्रुवारी महिन्याचा 1,500 रुपयाचा हप्ता खात्यात जमा होऊ शकतो. तर दुसरी शक्यता अशी आहे की फेब्रुवारी आणि मार्च हे दोन्ही हप्ते एकत्र म्हणजे 3,000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. मात्र याबाबत अजूनही अधिकृत घोषणा अशी काही झालेली नाही आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी घाबरण्याचं कारण नाही आहे. शासनाकडून पैसे टप्प्याटप्प्यात जमा केले जाण्याची शक्यता आहे. आता लाडक्या बहिणींना सर्वात जास्त सूत्रांच्या माहितीनुसार अशी माहिती समोर आलेली की गुढीपाडव्याच्या तारखेपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे आणि तेही फक्त 1500 रुपये जमा होण्याची शक्यता आता वर्तवल्यात जात आहे. तुमच्या खात्यात पैसे आले आहे का, कमेंट करून नक्की सांगा. अशा सरकारी योजना आणि शेतकरी अपडेटसाठी आपल्या कृषी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांना ही माहिती शेअर करा. धन्यवाद.